मसाला आलू पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 कप गव्हाचं पीठ, पाणी, 3 ते 4 उकळून सोललेले बटाटे, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, हिरवी मिरची, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला कांदा, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर, साजूक तूप. गव्हाच्या पिठात मीठ घालत याची मऊसर कणिक मळायची आणि वर तेल लावत हे पीठ मुरवून घ्यायचं. आता उकडलेले बटाटे किसून घेत यात गरम मसाला, धणेपूड, जिरेपूड, हिरवी मिरची, तिखट, मीठ, कांदा, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालत याचे असे गोळे करायचे आणि अशा पद्धतीने सारण भरत पराठा लाटायचा आणि दोन्ही बाजूंनी तूप लावत भाजायचा. आता वर आवडीप्रमाणे मसाले घालायचे आणि परत खरपूस भाजायचा. झाला आपला मसालेदार चमचमीत आलू पराठा तयार. पराठा बनवताना स्टफिंग बाहेर येतं किंवा पराठा फुटतो, अशा बऱ्याच तक्रारी असतात. ते सगळं टाळण्यासाठी काही टिप्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण ॲक्च्युअली तुम्ही जर नॉर्थला जाऊन पराठा खाल्ला तर पराठा असा फुगतोय किंवा त्यातून स्टफिंग बाहेर नाही येत असं होत नाही. ॲक्च्युअल पराठामध्ये स्टफिंग असं ठासून ठासून भरलेलं असतं, त्याची छान लेअर दिसते आणि खुसखुशीत तो पराठा असतो. पण तरी पण काहींना आवडतो फुगलेला पराठा, सो त्यांच्यासाठी 2 कप गव्हाचं पीठ आहे. यामध्ये आपण मीठ घालूयात चवीपुरतं आणि थोडं थोडं पाणी घालायचं आणि हलकासा म्हणजे सेमी सॉफ्ट पोळी बनवण्यासाठी, चपाती बनवण्यासाठी जसा गोळा मळतो तसा मळून घ्यायचा. आता इथे ही कणिक छानपैकी मळून झालेली आहे, तुम्ही बघू शकाल. थोडीशी मऊच करायची आहे आपल्याला. एका बाउलमध्ये कणिक काढून घ्यायची, यावर हलकंसं तेल म्हणजे त्यावर क्रस्ट डेव्हलप नाही होत. झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटं हे मुरवायला ठेवून द्यायचं. आपलं पीठ मुरतंय, कणिक मुरते, तोवर आपण स्टफिंग करून घेऊयात. तर इथे काही उकडलेले बटाटे आहेत, साधारण 3 ते 4. स्टफिंग फुटतं, बाहेर येतं, तर ते अवॉइड करण्यासाठी काय करायचं, बटाटा स्मॅश नाही करून घ्यायचा, त्याच्याऐवजी किसून घ्यावा. सो बटाटा असं छान किसायचा, म्हणजे मग काय होतं, यामध्ये बटाट्याचे तुकडे राहत नाही आणि मग ते फाटत नाही पराठा. तुला करायचंय कर. असं हे किसून घ्यायचं. बटाटा छान किसून झाला की यामध्ये मसाले घालायचे. मसाल्यांमध्ये सगळ्यात आधी गरम मसाला, 1 चमचाभर धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, बारीक चिरलेली हिरवी मिरची, ऑप्शनल आहे, नसेल आवडत नका घालू. त्याचबरोबर लाल तिखट घालायचं, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेला कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आणि लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळे जिन्नस छान असे एकजीव करून घेऊयात आणि आता हे छान एकजीव झालं आणि आता आपलं इथे सारण बनवून तयार आहे, स्टफिंग बनवून तयार आहे. कणिक इथे छानपैकी मुरलेली आहे. त्याचबरोबर जे आपलं स्टफिंग आहे त्याचेही असे छान मी गोळे करून घेतलेत. साधारण 7 ते 8 पराठे होतात या प्रमाणामध्ये. आता काय करायचं, कणिक घ्यायची आणि ही हलकीशी एकजीव करून घ्यायची. खूप घट्टसर ठेवायची नाही, खूप घट्ट ठेवली ना तर पराठा अजिबात लाटला जात नाही आणि मग त्यातलं सारण जे आहे ते बाहेर येतं. कणिक मळून झाली की यातून छोटा पोर्शन घ्यायचा, सुकं पीठ घ्यायचं गव्हाचं, यामध्ये डस्ट करून घ्यायचं. आता यामध्ये तुम्ही पुरणपोळी करता त्या पद्धतीनेही तुम्ही हा पराठा स्टफ करू शकता. हे असं करून, किंवा हे असं नसेल जमत, ही स्टेप तुम्हाला जमत नसेल तर मग दुसरा ऑप्शन आहे की हे सरळ लाटून घ्यायचं. फक्त पराठा करत असताना ना ह्या सेंटरला थोडंसं थिक ठेवायचं, म्हणजे मग काय होतं की जेव्हा आपण पराठा लाटतो तेव्हा ते मध्यभागी जर पातळ असेल तर तिथून फुटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सेंटरला तुम्ही बघू शकाल हलकंसं जाडसर ठेवायचं. हे झालं की यामध्ये जे स्टफिंग आपण बनवून घेतलेलं आहे हे भरूयात. याचे एजेस एकत्र आणायचे आणि हे छान असे सील करायचे.
तर हे हवं तर तुम्ही थापून लाटू शकता किंवा लाटण्याने. असं हे लाटून घेऊयात. पराठा तुम्हाला कितपत जाड हवा पातळ हवा त्या अंदाजाने तुम्ही करू शकता. पराठा शक्यतो थोडा जाडच असतो, पातळ लाटू नये. पराठा तर मस्तपैकी हा लाटून झालेला आहे. तुम्ही बघू शकाल स्टफिंग छान दिसतंय सगळ्या बाजूने. आता हा भाजून घेऊयात आपण. पराठा भाजण्यासाठी तवा इथे गरम केलेला आहे. आता ही जी सफाईदार बाजू आहे, ज्या बाजूला आपण पराठा सील नाही केला, सफाईदार बाजू आधी खाली घालायची आणि ज्या बाजूला हे थोडेसे हलकेसे क्रॅक दिसत आहेत, ही बाजू वरच्या साईडला. आणि हा आधी 1-2 मिनिट मीडियम हीटवर छान भाजून घेऊयात. आता पराठा हलकासा फुगायला सुरुवात झालेली आहे. आता उलटवून हा खालच्या बाजूनेही छान आपण भाजून घेऊया. आता हा आणखी एकदा उलटवून घेऊयात. मस्त छान असा खरपूस भाजून झालेला आहे. यावर घालूयात साजूक तूप. तुम्हाला हवं तर तुम्ही तेलही लावू शकता, पण पराठा आपल्याला छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. स्वतः हीट मी लो करून घेते. मस्त या बाजूनेही आपण छान तूप लावूयात. छान फुलतोय पराठा, तुम्ही बघू शकाल. मस्त पराठा छानपैकी असा खुसखुशीत भाजून झाला की काय करायचं, यावर हलकासा गरम मसाला. तुम्हाला आता मसाल्याचं ना जे हवं ते कॉम्बिनेशन तुम्ही इथे वापरू शकता. मी इथे गरम मसाला वापरते आणि थोडंसं लाल तिखट. हवं तर यावर तुम्ही थोडा लसूणही लावू शकता, जो आपल्याला मसालेदार पराठा करायचा. हलकंसं तूप यावर, म्हणजे मसाले तव्याला चिकटणार नाही. छान असं स्प्रेड करायचा मसाला. मसाला लावल्यावर फार वेळ हे शिजवायचं नाही आहे गरज. एकदा फक्त तव्याच्या बाजूला पलटवायचं. हवं तर या बाजूनही हलकासा मसाला स्प्रेड करून घ्यायचा. लाल तिखट. हा पराठा असा ना खायला खूप छान लागतो. आमच्या घरात खूप आवडतो हे असं मसालेदार पराठा केलेला. मस्त तुम्ही बघू शकाल छान असा कुरकुरीत पण होतो, खुसखुशीत पण होतो. क्या बात आहे. मस्तपैकी असा खुसखुशीत भाजून झाला पराठा की हा काढायचा. एकदम कुरकुरीत होतो हा पराठा आणि मसालेदार. तर याच पद्धतीने सगळे पराठे भाजून घेते मी. दह्याबरोबर हे पराठे खूप छान लागतात, लोणच्यासोबत. आणि आता हिवाळा आहे तर तुम्ही ताज्या गाजराचं लोणचं करू शकता, मटारचं लोणचं करू शकता. एकदम चटपटीत लागतो या ताज्या लोणच्यांसोबतही.